श्री स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। स्वामींच्या कृपेने आपला दिवस आनंदात जाओ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना। आजच्या नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर पहा, हिंदू धर्मात प्रत्येक महिन्यातील अमावस्या तिथी ही खूप महत्त्वाची मानली गेलेली आहे। अमावस्या ही गंगा स्नान व दानासाठी विशेष महत्त्वाची मानली गेलेली आहे। तर कार्तिक अमावस्या दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथीला साजरी करण्यात येत असते। कार्तिक अमावस्येच्या दिवशी नदी तीरारी किंवा नदी तीरी जाऊन गंगा स्नान केल्याने मनुष्याला फलप्राप्ती आणि पितरांचे तर्पण देखील या दिवशी केले जाते। या दिवशी गंगेमध्ये जाऊन स्नान केल्याने आपल्याला दीर्घायुष्य लाभत असते, पितरांचा आशीर्वाद देखील आपल्याला लाभत असतो। आपल्या मुलाची पतीची भरभरून प्रगती होत असते, प्रत्येक कामामध्ये त्यांना यश मिळत असते। पितरांचे पिंडदान केल्याने त्यांच्या आत्म्याला शांती मिळत असते। तर अमावस्याच्या दिवशी पूर्वज मृत्यूलोकातून पृथ्वीलोकावर येत असतात, तलावावर येत असतात। त्यामुळे पितरांसाठी तर्पण, पिंडदान आणि श्राद्ध इत्यादी केले जाते। त्यामुळे पितृदोष नाहीसा होऊन पितरांना आशीर्वाद हा प्राप्त होत असतो। तर कार्तिक अमावस्या कधी चालू होणार आहे तर पहा, हिंदू पंचांगानुसार कार्तिक अमावस्या यंदा 30 नोव्हेंबर सकाळी 10:29 सुरुवात होणार आहे आणि 1 डिसेंबरला सकाळी 11:50 संपणार आहे। तर उदय तिथीनुसार अमावस्या ही शनिवारी 31 नोव्हेंबरला असणार आहे। तर या दिवशी कार्तिक अमावस्येच्या दिवशी लवकर आपल्याला उठायचं आहे ब्रह्ममुहूर्तावर। त्यानंतर गंगा नदीवर आणि पवित्र स्थानावर जाऊन स्नान करायचं आहे। स्नान केल्यानंतर श्रीहरी विष्णूचे आणि पूर्वजांचे नामस्मरण आपल्याला करायचे आहे। या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूची पूजा केली जाते। अनेक संकटापासून मुक्तता मिळण्यासाठी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते। तर पहा, कार्तिक अमावस्येला शास्त्रात अधिक महत्त्व आहे। या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करायला देखील खूप महत्त्व दिले जाते। या दिवशी श्रीहरी विष्णूचे नामस्मरण करणे अत्यंत फलदायी म्हटले जाते। या दिवशी व्रत केल्यास देवी देवतांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो। अमावस्येच्या दिवशी काल सर्पदोष शनी दोषापासून मुक्तता आपल्याला मिळत असते। त्यामुळेच शुभ दिवशी तसेच या दिवशी शिवलिंगावर पंचामृत अर्पण करत असताना काळे चिमूटभर तीळ अर्पण करावे, तुपाचा दिवा लावावा, त्यामध्ये काळे तीळ आवर्जून टाकावे आणि शिवपिंडीवर बेलपान अर्पण करावे। यामुळे आपल्या जीवनातील प्रखर पितृदोष काल सर्पदोष दूर होतो। त्यामुळे या अत्यंत शुभ दिवशी आपल्याला दही भाताचा नैवेद्य अशा ठिकाणी उतरून टाकायचा आहे, ज्यामुळे मुलाच्या कोणत्याही कामामध्ये त्याला यश मिळेल, अभ्यासात प्रगती होईल व त्यांच्या जीवनातील अडचणी दूर होतील, त्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल। चला तर जाणून घेऊया उपाय कशा पद्धतीने करायचा आहे। त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका। तसेच अमावस्या तिथी ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे। जर आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी या दिवशी लक्ष्मी देवीला तुपाचा दिवा लावून आणि त्यामध्ये 2 कापुराच्या वड्या आणि 2 वेलची टाकून जर आपण माता लक्ष्मीची सेवा केली तर साक्षात माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो, घरात धन प्राप्ती होत असते। त्याचबरोबर भगवान शिवशंकर आणि श्रीकृष्ण यांची पूजा केल्याने आपल्या जीवनातील यशस्वी काम शक्य होत असतात। त्याचबरोबर गणपती बाप्पाची सेवा आराधना केल्याने कार्यात यश मिळत असते, लग्न कार्य योग्य ठिकाणी जुळत असते। त्याचबरोबर अडलेले बिघडलेले कामं सुद्धा पूर्ण व्हायला लागतात। या दिवशी गंगा स्नान करून गंगेमध्ये एक तुपाचा किंवा मोहरीचा तेलाचा दिवा आपल्याला तरंगेल असा प्रज्वलित करून आपल्याला लावायचा आहे, ज्यामुळे पितृदोष कमी होतो, मुलांच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी असेल, घरात समस्या असेल त्या दूर होत असतात। या दिवशी आपल्याला चुकूनही काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे नाही किंवा काळ्या रंगाचे वस्त्र आपल्याला कोणालाही दान करायचे नाही। आणि या दिवशी गरीब व्यक्तींना दानधर्म करावा, कपडे दान करावे किंवा एखादी खाण्याची वस्तू दान करावी, तांदूळ किंवा तीळ दान करावेत। म्हणून मुलांच्या प्रत्येक कामामध्ये त्याला उज्ज्वल भविष्यामध्ये त्याला यशप्राप्ती व्हावी, त्यासाठी मुलांवर अशी वस्तू उतरून टाकायची आहे। ही वस्तू उतरून टाकल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये जेवढी नकारात्मकता, दुःख, संकट आहे ते निघून जात असतात। त्याचबरोबर इडाविडा, नजरबाधा, शत्रुदोष, नकारात्मकता दूर होत असते। प्रत्येक कामामध्ये त्याला यश मिळेल, अभ्यासात, नोकरीमध्ये, शिक्षणामध्ये भरभरून प्रगती होईल।
तर तुमचा मुलगा जर गावी असेल, शिकण्याकरता गेलेला असेल, तर उपाय कशा पद्धतीने करायचा आहे त्याबद्दलची माहितीसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. आणि या दिवशी आपल्याला 2 उपाय करायचे आहे. एक सकाळी आपल्याला उतारा काढायचा आहे किंवा आपल्याला एक सकाळ ते संध्याकाळपर्यंत हा उतारा करायचा आहे. तर पहा, सर्वात प्रथम आपल्याला उपाय करण्यासाठी भात हा शिजवून घ्यायचा आहे. त्यामध्ये मीठ न टाकता अळणी भात तयार करून घ्यायचा आहे. 2 द्रोण घ्यायचे आहे किंवा तुम्ही पातळवाळी हिरव्या रंगाची घेतली तरीही चालेल. त्यामध्ये आपल्याला सर्वात प्रथम दही भात टाकायचा आहे. म्हणजेच आपल्याला जो शिजवलेला भात आहे यामध्ये टाकायचा आहे. आणि मुलाला दक्षिण किंवा पश्चिम दिशेला तोंड येईल अशा पद्धतीने आपल्याला बसवायचं नाही, तर आपल्याला पूर्व किंवा उत्तर दिशेला मुलाचं तोंड येईल अशा ठिकाणी आपल्याला आसनवर हे बसवायचं आहे. त्यानंतर आपल्याला हे दोन्ही भात घेतलेला आहे त्यामध्ये चमचाभर दही टाकायचं आहे. त्यावर आपल्याला एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. तुपाचा घेऊ शकता किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा तुम्ही घेऊ शकता. त्यामध्ये काळी मोहरी टाकू शकता. जर तुमच्याकडे तुपाचा दिवा लावलेला असेल तर तुम्ही मोहरीही टाकू शकता. त्यानंतर हा जो दिवा आहे हा 3 वेळा मुलांवरून उतरून घ्यायचा आहे. आणि भात घेतलेला आहे तर भात आपल्याला 3 वेळा उतरून घ्यायचा आहे. आणि हा उपाय आपल्याला सकाळी करायचा आहे. आणि हा जो भात आहे हा तुम्ही खिडकीमध्ये ठेवू शकता किंवा तुमच्या स्लॅबवर हा भात तुम्ही उतरून ठेवू शकता. तर पहा, उतरत असताना 7 वेळा उतरून घेत असताना नजर दोष, बाहेरची बाधा किंवा इडापिडा, पितृदोष लागलेला असेल तर तो दूर निघून जाऊ द्या असं तुम्हाला 3 वेळा उतरवत असताना बोलायचं आहे. किंवा तुम्ही 7 वेळा जर उतरून घेत असाल त्यावेळेस तुम्हाला बोलायचं आहे. अशा पद्धतीने हा उतारा काढला जातो. तर दिवसभरामध्ये आपल्याला असाच भात तयार करायचा आहे. आणि असाच तांदळाचा अळणी भात आपल्याला प्लेटवर घ्यायचा आहे. जर तुमचे मुले बाहेरगावी गेलेले असेल किंवा घरामध्ये असेल तर आपल्याला जे फोटो आहे फोटोवरून मुलांच्या 7 वेळा उतरून घ्यायचा आहे. आणि नकारात्मकता, दृष्ट, नजर लागलेली असेल किंवा शत्रुपीडा, नकारात्मकता, शत्रुपीडा, कर्णीबाधा, बाहेरची नजर बाधा लागलेली असेल तर अशा पद्धतीने आपल्याला 7 वेळा उतरून घेत असताना किंवा 3 वेळा उतरून घेत असताना अशा पद्धतीने आपल्याला उतारा हा काढायचा आहे. आणि त्यानंतर जो दिवा घेतलेला आहे हा 3 वेळा उतरून घ्यायचा आहे फोटोवरून. आणि हा जो भात आहे हा आपल्याला एका झाडाखाली ठेवायचा आहे. ज्यामुळे पक्षी जे आहे किंवा कावळे असेल किंवा मुंग्या असेल हा भात खातील आणि आपला प्रखर पितृदोष आहे हा कमी होईल, शत्रुपीडा नाहीशी होईल. प्रत्येक कामामध्ये मुलाच्या व जे बाहेरगावी मुले गेलेले आहेत तर त्यांच्या अभ्यासामध्ये, नोकरीमध्ये भरभरून प्रगती होईल. म्हणून हा एक उपाय नक्की करून पहा. मुलाच्या शैक्षणिक बाबतीत प्रगती होईल. 7 पिढ्याचे दारिद्र्य कमी होऊन, प्रखर पितृदोष कमी होऊन प्रत्येक कामामध्ये यश मिळेल. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा.